मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात सुरुवातीलाच एक मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण सरकारने तयार केलेल्या नियमाप्रमाणे तालुका स्तरावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित समितीचे सदस्य सचिवपद तहसीलदारांकडे देण्यात येणार आहे। मात्र मनुष्यबळाअभावी सदस्य सचिवपद स्वीकारण्यास तहसीलदार नायब तहसीलदारांनी नकार दिला आहे। राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या तालुकास्तरीय समितीचा सदस्य सचिवपद संबंधित विभागाकडे म्हणजेच महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ठेवावी अशी मागणी केली आहे। राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या तालुकास्तरीय समितीचा सदस्य सचिवपद संबंधित विभागाकडे म्हणजेच महिला व बालकल्याण विभागाचे अधिकाऱ्यांकडे ठेवावे अशी मागणी केली आहे। राज्यस्तरावरील तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने ही अशीच मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। त्यामुळे सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेत तालुका स्तरावर समितीचा सदस्य सचिवपद कोण सांभाळणार या संदर्भातला प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3-13 वाजण्याची शक्यता नाकारता येणार नाही।